कचरावाला पण आलाय वाटतं. कचरा द्यायला जायला पाहिजे. आज माझी सकाळ सकाळी इतकी जास्त गडबड झाली. सिद्धांच्या शाळेमध्ये द्यायचं होतं मला बेबी प्लॅन्ट. तुम्ही बघितलं असेल कालच्या शॉर्ट मध्ये, मिनी ब्लॉग मध्ये. त्याच्या शाळेमध्ये पर्यावरण दिवस होता. त्याला मी शाळेमध्ये दिलं बेबी प्लॅन्ट बनवून. तुम्ही जाऊन नक्की ते शॉर्ट पण बघा, मिनी ब्लॉग. आता म्हणजे चालू आहे सकाळची तयारी. त्याला आवरून दिलं. आज त्याला टिफिन नव्हतं द्यायचं मला. स्कूलला म्हटलं टिफिन बॅग नाही द्यायची, फक्त आज त्यांचा पर्यावरण दिवस चालू आहे. मग त्याच्यामुळे मी काही हेच केलं नाही, स्वयंपाक केला नाही. त्याला शाळेत पाठवल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. तर मला चपाती भाजी बनवायची. हे पण झोपले ते. मी चपात्या करते. इथं माझ्या चपात्या चालू आहेत आणि इथं बघा वेदांत काय करतोय. कसं नाचतं बाळा ते. आणि त्याचे पप्पा चालतात ते वेदांना नाश्ता. हॅलो, बरे आहेत तुम्ही? काय होतंय तुम्हाला? दुखतंय. डोळे का नाक कान? डोळे झोप नाही लागली. 9 वाजता उठून सुद्धा नसा आहे का? आज माझी मम्मी हार लवकर विकून आली. वेदांत सांगते जरा वेळ बसते. वेदांत नाचतोय कसा वेदू. थांब ना 5 मिनिटं. वेदांत इकडे बघ. चपाती जाळली नाही, बारीकच आहे. का ग प्रीती इथं बसली नाश्ता करायला? भारी वाटायला लागले. बाहेर असं ढग आले सगळं. गरम गरम तो पराठा खाते. तर पराठा केलाय कांद्याचा आता. कांद्याचा केलाय. कांद्याचा लच्च्या पराठा सारखा पराठा बनवलाय. आणि मस्त थंड वाटतं इथं. गार पण होते, गरम गरम पण खाते. तुम्हाला खायचं का? बनवला तर खाईल ना. बनवून ठेवलं मी. पण मी एकटेच खाणार आहे आता. गरम गरम म्हणून मला आवडतं. आता घरातलं सगळं काम झालेलं आहे. आणि सिद्धांचे पप्पा गेले ते पेरेंट्स मिटिंगला स्कूलमध्ये. कारण की सिद्धांच्या शाळेत होती पेरेंट्स मिटिंग. आणि मला पावसामुळं जायचं होतं, पण वेदांमुळे मी गेले नाही. खूप पाऊस येतोय बाहेर. पण घरातलं काम झाल्यानंतर कोणाचं टाइमपास करतं तुम्हाला दाखवते आता मी. पूर्ण घरातलं काम झालंय. पावसामुळे घरात कपडे सुकायला घातले ते. कारण की बाहेर पाऊस आहे, तर गॅलरीत पण खूप पाणी येते. पूर्ण काम झालेलं आहे घरातलं. निवांत असं चाललंय बघा. एकदम सगळं व्यवस्थित. पण इथं वेगळा शॉट चालू आहे ह्यांचा. वेदांत बघा, असं वेदांत आईला कसं मारतो. पप्पाने काही काय आणलं खायला. तुम्ही ह्याला पेरेंट्स मिटिंगला गेलता, खायला आणायला गेलता? पेरेंट्स मीटिंगला झाली का पेरेंट्स मिटिंग? हा का? लयच वेळ होती, 1 तास होती. आणि भिजलंय किती? पाऊस आलता बाहेर. काय आणले पप्पानी? थांबे ताट देते तुला. काय आणले बरं?
बघा सिद्धांच्या पप्पाने खायला आणले, काहीतरी आणलंय, छान छान आणलंय. वडापाव आणलं ते गरम गरम. सिद्धांचे वाव, मस्त असे गरम गरम वडापाव आणले ते सिद्धांच्या पप्पानी. सिद्धांचे पप्पा, ओ सिद्धांत, आज कसं काय सुचलं गरम गरम वडापाव घेऊन यायचं? रस्त्याने येत होतो, हातगाडी एक नंबर गरम गरम वडापाव तळत होता. म्हणलं आज पोरांसाठी न्यावं गरम गरम वडापाव. कधी खायचं? आता चला ना मग खाऊ. कशाला हातात घेऊन थांबला? हा? चलो मम्मी, वडापाव खायचा. प्रीती चहा झाला का ग? टायमिंग झालाय चहाचा. बनवायला लागले ना आता. 5:30 वाजले आता शिकतो. अंधार पण नाही झाला. अगं नाही अंधार झाला पण. हा मोबाईल बघतो, स्मार्टफोन आहे त्यांच्याकडे. नाही, ती आयफोन आहे. ही ह्या पोरांच्या आई आणि ते आयफोन. हा आयफोन आहेत ते. आणि दुकान आहे आता. चड्डी काढली, आता पॅन्ट घातली तर खुश झालाय. मग धरण चड्डीवर होता, मग धरण म्हणतोय पप्पा पॅन्ट द्या पॅन्ट द्या. चला आता मस्तपैकी चहा पिऊ आपण. चलो. बघ की कसं चालतंय बघ. आता वेदान बा कसा चहा पितो तुम्हाला दाखवतो मी. आता इथं लावली मी डाळ शिजायला. आता करते सांबर. चला मग, आज काही जास्त करायचं नाही, सांबर भात करायचा आहे. आणि दुपारी भरपूर भाजी केलेली आहे. तोंडल्याची भाजी आज बनवलेली ना, तुम्हाला दाखवते. तोंडल्याची भाजी आहे आणि चपात्या करायच्यात, फक्त सांबर भात आणि चपात्या. आता मी इथं लागले मस्त शेवगा कट करून ठेवले, पटकन जेवण बनवून गेले. चला. रविवारी काय मी हार विकायला जात नाही, पण एक ऑर्डर आली म्हणून त्यांचे हार बनवून द्यायचे. ते बनवून देते. आता 5-6 हार आहेत, तेवढे बनवून देते. झालं मग. रविवारी आराम असतो जरा. रोज लई गडबड असते माझ्या मागे. सकाळी 7 वाजता जायला लागतं. लोक जरा उशीर झाला की मावशीलाही उशीर झाला म्हणतात, म्हणून रविवारी जरा आराम करते मी. सोमवार. जर माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढे येते तेवढं बोलते मी.
तुम्ही माझ्या व्हिडिओला आवडले तर लाईक करा. प्रीती, झालं का नाही ग स्वयंपाक? चालू आहे. झाले आता. सांबर बनवले. भात पण तयार झालाय. गरम गरम वास तर खूप छान येतोय सांबारचा. जेवून घेऊ गरम गरम. तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या शेअर करा जास्तीत जास्त. भेटूया मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय. हे माझं छानचं झाड बनलंय. चला मी शाळेत घेऊन जातो तिला.